हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत ती रेसिपी खरं तर माझ्या मुलीला आणि मला खूप आवडते आणि त्याच्यामध्ये काही पदार्थ आहेत तर ते टाकल्याने माझ्या नवऱ्याला सुद्धा आवडते. तर मला काल माझ्या मैत्रिणी मला हे बघा हे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. लसूण, कांदा, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो आणि आपले सगळे मिक्स मसाले घेतलेत करून, कोथिंबीर आणि हे सगळं इन्ग्रेडियंट्स टाकायचं. पहिलं तर आपण मिरची टाकूया, त्याच्यानंतर आपण कांदा टाकून घेऊया. कारण आजची जी रेसिपी आहे ना ती माझ्या फॅमिलीसाठी नाही, तर आजची रेसिपी ही खास एका व्यक्तीसाठी आहे जिने मला सांगितलं की तुम्ही असं असं करा, व्हिडिओज वगैरे टाका, काहीतरी करा जेणेकरून तुम्ही पण फ्रीमध्ये राहाल आणि तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्ही कामाला जात नाही आहे तर मुलं, कारण माझ्या मुलीसाठी मी कामाला जात नाही आहे, नाहीतर कामाला मी जाते, जॉबसुद्धा करू शकते. म्हणजे असं काही नाही आहे की नाही करू शकत, पण कसं आहे तिला आणायला सोडायला कोणी नाही आहे, तर मग आणि स्कूल लांब असल्यामुळे मला जावं लागतं. तर थोडक्यात काय, तर मला अशा व्यक्तीसाठी ही रेसिपी बनवायची आहे की त्याला ती आवडेल, कारण ती व्यक्ती नॉनव्हेज खात नाही, फक्त ओनली व्हेज. तर आज आपण बनवणार ते बघा चणा बटाटा. तर चणा का, कारण की मी आज विचार केला की ही आमच्या घराची स्पेशल डिश आहे, कारण की आम्ही चणा आम्हाला खूप आवडतो. म्हणजे कधीतरी आम्ही बनवतो, पण ही चण्याची भाजी आम्हाला खूप आवडते, लाल चण्याची भाजी आम्हाला खूप आवडते. तर म्हणून मग मला असं वाटलं जर मला आवडते तर माझ्या फ्रेंडला सुद्धा आवडेल, तर तुम्ही तुमच्या घरी पण करायला सांगा की असं असं करा. मी ही रेसिपी इथे बघितलेली आहे, तर मला कमेंटमध्ये तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कशी बनवली भाजी, कशी लागली भाजी, कशी करता, तुमच्याकडे करण्याची पद्धत काय, म्हणजे असे तुम्ही काही क्वेश्चन विचारू शकता. आणि तुम्हाला आवडल्यास वगैरे तुम्ही सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा, कमेंट द्या, हार्ट्स द्या. तर तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला पण सांगा. तर पहिले आपण काय करणार, कांदा परतून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे, मिरची, कांदा, त्याच्यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहोत, कारण लसूण भाजीला छान, लसूणमुळे आपल्याला चव येते आणि छान लागते भाजी. काही गोष्टी अशा आहेत की ज्या ज्या पदार्थामध्ये त्या टाकल्या तर त्याला ते चव येते का. तुम्ही पण बघा मी कशी करते. कांदा, मिरची, आपण जिरं मोहरी पण टाकलेली आहे. लालसर झालं ना तर त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकते. मी कढीपत्ता जनरली नंतरच टाकते मध्यांतर, कारण की कढीपत्ता पहिला टाकल्यानंतर तो परततो आणि मग खाण वास येतो. तर कढीपत्त्याचा आपल्याला स्मेल आली पाहिजे. त्यानंतर आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. टोमॅटो ॲड करून घ्यायचे, त्याला थोडंसं नाजूक हाताने परतून घ्यायचे. टोमॅटो हे हलका असतं, कारण ते तेलात गेल्यानंतर तांबडा तांबडा होतो, म्हणजे तो त्याचा कलर मिक्स होतो सगळ्या ह्याच्या इन्ग्रेडियंट्समध्ये. तर त्याला हलक्या हाताने परतून घ्यायचे. काही लोकांनी मला कमेंट केले की ताई तुमचं जेवण छान असतं, दिसायला छान आहे, तर ते चवीला किती छान असेल. खरंच तर त्यांना मी असं सांगेल की एक वेळ आमच्याकडे या, जर माझ्या जवळपास मैत्रिणी असतील तर एक वेळ माझ्या घरी या, तुम्ही खाऊन जा, तुम्हाला मी खायला घालीन आणि समोरासमोर मला कमेंट करा कशी लागतं. कारण की सगळ्यांनीच मला असं, काल मी स्कूलमध्ये गेली तर माझ्या फ्रेंड मला म्हणतात की आज तुझं व्हिडिओ आला नाही, तू आज रेसिपी बनवली नाही. तर त्यात मला खूप कौतुक वाटलं की माझ्या मैत्रिणी मला जवळ येऊन मला विचारतात आज व्हिडिओ का टाकला नाही, म्हणजे मला ऑब्झर्व करतात. तर कसं आहे ना, त्याच्यामध्ये आपण हे मसाले, घरचा हा लाल मसाला म्हणजे तिखट, गरम मसाला, भाजीचा मसाला आणि हळद, ते आपण मिक्स करून घेतले, ते एकदाच टाकूया. आमचा हा घरचाच मसाला असतो, मी बाहेरून काही वापरत नाही. बाहेरून फक्त आपल्याला व्हेजिटेबलच्या ज्या भाज्या असतात त्याच करते. कडधान्यसुद्धा मी घरचेच वापरते, म्हणजे जे आपण घरगुती शेतात पिकवलेले असतात ते. म्हणजे आम्ही तरी नाही पिकवत हे, पण असं मिळतं दुकानात की गावाला माझ्या माहेरी गेल्यानंतर मिळतं. तर हे हिरवं वाटण टाकून घेऊया आपण, भाजीचं आहे ते. तर बघा हे बघा, आणि ते पण छान असं परतून घ्यायचं. सकाळी सकाळी आज शनिवार आहे आणि त्याच्यामध्ये डब्याला काही दिलं नाही, म्हणून माझी मुलगी मला विचारत होती मग मी आज डब्याला बनवलं नाही. तर मी तिला काल सांगितलेलं, काल मी थोड्याशा औषधं घेतलेली, त्याच्यामुळे मला झोप लागली आणि मी लेट उठली,
आणि तर मग तिला सांगितलं काहीतरी स्नॅक्स मिळतील का, तर तिने मला सांगितलं चालेल मम्मी मला काहीही दे. म्हणजे अशी मुलं पाहिजेत आपल्याला की घरची परिस्थिती समजून ॲडजस्टमेंट करून पुढे जातात. त्यांना आवड आहे आणि तिला खूप आवड आहे शिकायची. आणि असं पण आणि हुशारसुद्धा आहे माझी मुलगी, तर तिची तर मी तारीफ करेलच. कारण की ती मला समजून घेते, तिच्या पप्पांना समजून घेते, म्हणजे ती वेळ समजून घेते, परिस्थितीप्रमाणे ती वागते. तर असं आमचं हे रोजचं रुटीन आहे. तर तिलाही माहीत नाही बघा मी लाल चण्याची भाजी बनवणार आहे. ती तुझ्यासाठी पण हे सरप्राईज असणार आहे. आणि आजचा मेनू हा खास, मी आता तर डायरेक्टली नावच घेते, आमच्या स्वप्ना टीचर आहे ट्यूशनच्या, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. तर मी त्यांना म्हटलं तुमच्यासाठी मी काहीतरी बनवून आहे. तर खास तर मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही ही भाजी कशी झाली ती मला कमेंट करून सांगा. कारण की कमेंटमध्ये तर त्या मला बोललेल्या की तुम्ही आम्हाला खायला घातलं, तर मी कमेंट करणार आहे. तर त्या करणार आहेत कमेंट, तर त्याची मी वाट बघणार आहे त्यांना कसं लागलं हे जेवण. मी अजून हा लगेच अपलोड करणार आहे व्हिडिओ. आजच्या ह्या व्हिडिओत म्हणजे आजचा हा जो ब्लॉग बनवते मी का बनवते, कारण की स्पेशल आहे काहीतरी. परवा माझ्या मुलीचं बड्डे आहे, तर मी विचार केलेला त्यांना जेवणामध्ये नाश्त्याला काय देऊ. तर त्या दिवशी थोडी घाई होईल म्हणून मी त्यांना आजच देणार आहे. हे त्यांनी मागितलेलं नाही आहे, पण हे माझ्याकडून त्यांच्यासाठी सरप्राईज आपण आता हलवून घेतली बघा. तर आजचा मेनू हा खास आमच्या स्वप्ना टीचरसाठी आहे. तर त्यांना मी थँक्यूसुद्धा म्हणेन की त्या शिकवतात सुद्धा खूप छान आणि मुलांना कळत आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही एवढ्या लांबून जातो आहे म्हटल्यानंतर त्याचा आम्हाला फायदा झाला पाहिजे शिक्षणाचा, म्हणून माझी मुलगीही मन लावून अभ्यास करते. तर हे त्यांच्यासाठी त्यांनी मला हे काहीतरी करा तुमच्या लाईफमध्ये म्हणून असं मला सल्ला दिलेला, आणि त्यांचा सल्ला ऐकून मी हे काहीतरी ओपन केले. तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं झालं तर की त्यांनी मला सपोर्ट केला आमच्या टीचरांनी की तुम्ही हे करा, म्हणून मी आज हे करते. तर आजचा मेनू हा त्यांच्यासाठीच असणार आहे, बाकी कोणासाठी नाही. आम्ही तर खाणारच आहोत, पण हा मेनू फक्त त्यांच्यासाठी. तर त्यांना मी विचारे, पण त्यांना मी सांगितलं नाही आहे का मी व्हिडिओ टाकणार आहे किंवा मी आज तुमच्यासाठी हे त्यांच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे. तर तुम्ही बघा कसा हा व्हिडिओ आहे, आणि पुढे मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा चणा मसाला आपण कसा केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे, तर ते तुम्ही मला सांगा. आणि हे चवीपुरतं मीठ. तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालं जेवण, मी कसं केलं आहे. आणि मला कमेंट करून कळायलाच पाहिजे की तुमची प्रतिक्रिया का असणार आहे, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ बघून. तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं नवीन यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला सबस्क्राईबची गरज लागणार आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आपण लास्टला कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर मी एवढंच सांगेल की आजचा मेनू आमच्या टीचरसाठी असला तरीही तुम्हीही सांगा की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा म्हणजे कसं वाटलं, ही जी भाजी आहे ती केल्यानंतर कशी वाटली हेही तुम्ही आम्हाला सांगा. तर कमेंटमध्ये करायला विसरू नका की कमेंटमध्ये सांगा की ही भाजी अशी लागलेली आहे. बघा मी तुम्हाला दाखवते आहे. हे बघा हे चणे आहेत, लाल चणे आहेत. तर ही भाजी कशी होते, चणा बटाला एकदम छान होते. काही लोक याच्यामध्ये चिंच टाकतात, खास कर माझ्या नवऱ्याला आवडतं चिंच टाकून, पण मी आज नाही टाकणार आहे. कारण की मला हे जे आजची जी रेसिपी आहे ती मला कोणाला तरी सरप्राईजमध्ये हे जेवण द्यायचं आणि त्यांना विचारायचं आहे की कसं लागलं तुम्हाला. तर # स्वप्ना मॅम. थँक्यू.